श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक व्रताची एक कहाणी असते की नाही, म्हणजे प्रत्येक व्रत पूजा झाल्यानंतर आपण शेवटी कहाणी वाचतो, तशीच अधिक महिन्याची देखील एक कहाणी आहे, अर्थात पौराणिक कथा आहे. अधिक महिन्याला पौराणिक कथांचा आधार आहे. ती कहाणी कोणती तेच या आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअरसुद्धा करा. तर अधिक महिन्याची ती कहाणी ऐकल्यानं सुद्धा पुण्यप्राप्ती होते असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो, हे तर अगदी आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून तर त्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. पण या अधिक महिन्याचा काय पौराणिक महत्त्व आहे तेच मात्र आपल्याला नक्कीच माहिती नसतं आणि तेच या कहाणीतून आपल्या लक्षात येतं. एक दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते आणि त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम मास येणार आहे आणि या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्म करायचे आहेत. ऋषीमुनींना आश्चर्य वाटलं आणि ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडत असतो, म्हणून दर 3 वर्षांनी एक महिना म्हणून अधिक धरून तो कालमेळ बसवलेला आहे आणि तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास होय. महर्षी व्यास म्हणाले, ही 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते आणि त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसं दिसली. पृथ्वीवरील माणसांचे दुःख कसं दूर करावं याचा विचार करत असता नारद वैकुंठाला आले आणि भगवान श्रीहरी विष्णू हे त्यावेळी ध्यान करत होते. नारदांनी विष्णूंना विचारलं, आपण कशाचं ध्यान करता? विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे, त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे आणि त्याचं मी ध्यान चिंतन करत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःख कमी होतील. त्या अधिक मासाचं अतिशय महत्त्व आहे. त्यावर नारद म्हणाले, देवा, मृत्यूलोकातील माणसंही दुःखी आहेत. त्यांचं दुःख नाहीसं करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण मला सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांचं दुःख कमी होऊ शकेल. त्यावर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते आणि म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास देखील म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्य करत नाही. मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचं दिव्य रूप प्राप्त करून दिलं आहे. गोपाळ कृष्णांनी ते वर दिला. या महिन्यात तीर्थस्नान, व्रत, नियम वगैरे धर्माचार्यांनी पुण्यकर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. त्यांचे जीवन सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावं म्हणून श्रीकृष्णास विचारले असता त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिलं, अधिक मासातील व्रत करावं, नियम पाळावेत, पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली. त्यांना राज्य मिळालं आणि ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून जीवन सुखदायी बनवलं. अधिक मासात कळत न कळत जरी पुण्य घडलं तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकाचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करावं. त्या पुण्यकर्म करावं ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.